हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। नमस्कार, स्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। प्लीज रिक्वेस्ट करें सर्वांनी बसून घ्यायचे। ठीक करायला करावे व धर्माचे पूजन करावे। जाणून घ्यायचं आहे। सर्वात मोठी आणि भाग्याची गोष्ट म्हणजे महाजन हॉस्पिटल ब्रेन स्पाइन न्यूरो अँड ट्रॉमा सेंटर हे मालेगावतील पहिले भव्य असे हॉस्पिटल आहे। ते आपल्या मालेगावकरांसाठी खुले झाले आहे। आता आपल्याला नाशिकला जायची गरज नाही भासणार आहे। देवाच्या कृपेने महाजन सरच आपल्याला इथे ट्रीटमेंट देणार आहे। न्यूरोसर्जरी म्हणजे काय आपण थोडक्यात जाणून घेणार आहे। न्यूरोसर्जरी म्हणजे वैद्यकशास्त्राची एक विशेष शाखा आहे जिथे मेंदू, मनका, पाठीचा कणा आणि शरीरातील मज्जातंतू यांच्याशी संबंधित आजारांवर शस्त्रक्रिया करून उपचार केले जातात। यात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कुणालाही होऊ शकणाऱ्या न्यूरोलॉजिकल समस्यांचा समावेश असतो। न्यूरोसर्जन हे असे डॉक्टर असतात जे या अवयवांच्या आजारांवर उपचार करण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेले असतात। यामध्ये ट्यूमर काढणे, रक्ताच्या गाठी, क्लॉट्स दुरुस्त करणे, मणक्याच्या समस्यांवर उपचार करणे आणि नसांवरील दाब कमी करणे अशा अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया येतात। सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा मेंदू किंवा मणक्यामध्ये अशी काही समस्या येते जी औषधांनी बरी होऊ शकत नाही किंवा ज्यासाठी त्वरित हस्तक्षेप आवश्यक असतो तेव्हा न्यूरोसर्जन शस्त्रक्रिया करून ती समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतात। यामुळे रुग्णाला वेदनापासून आराम मिळतो, कार्यक्षमता सुधारते आणि जीवनाची गुणवत्ता वाढते। आज आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे। आज आपण एक अशा आरोग्य सेवेच्या मंदिराचं उद्घाटन केलं आहे जिथे रुग्णांना केवळ उपचारच नाही तर नवसंजीवनी मिळणार आहे। मला आणि महाजन हॉस्पिटलच्या पूर्ण कुटुंबाला आनंद होत आहे की डॉक्टर महेश सुनील महाजन यांच्या या नव्या हॉस्पिटल उद्घाटनासाठी आपण सर्व इथे उपस्थित आहोत। डॉक्टर महेश महाजन हे केवळ एक न्यूरोसर्जन नाही तर ते वैद्यकीय क्षेत्रातील एक ध्येयवादी व्यक्तिमत्व आहे। त्यांचे शिक्षण नवोदय विद्यालय आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सारख्या नामांकित संस्थांमधून झाला आहे। त्यांनी नायर कॉलेज मुंबई येथून MBBS व MS जनरल सर्जरी आणि मौलाना आझाद मेडिकल कॉलेज न्यूरोसर्जरी सुपर स्पेशालिटी सारख्या उच्च पदव्या मिळवल्या आहेत। आणि खरोखरच कौतुकास्पद बाब आहे आणि सर्वात मोठी कौतुकास्पद बाब लक्ष देऊन ऐकायचंय की अशी गोष्ट आहे की न्यूरोसर्जरीच्या एक्झाममध्ये डॉक्टर महेश सर न्यूरोसर्जरीच्या एक्झाममध्ये डॉक्टर महेश सर ऑल ओव्हर इंडिया आणि ऑल ओव्हर देश
विकसित होत आहे ही खरोखरच फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. नमस्कार. मी भोसले साहेब आणि सिंहाळी सरचं थँक्स व्यक्त करतो की त्यांनी आपल्या वेळात वेळ काढून इथे आला. मागच्या 4 ते 5 महिन्यापासून मी मालेगाव शहरात सेवा देतो ॲज संघ. तर आपलं IPD कुठेही नव्हतं, फ्रीलान्सिंग करतो आणि एकंदरीत तुम्ही असा एक विचार करायला मिळालं की ज्यावेळेस कुठल्याही गोष्टीचा ॲक्सिडेंट होतो तर डोक्याला मार लागतो, त्यावेळेस घरातल्या नातेवाईकांची फार एकदम परिस्थिती असते की कुठल्या डॉक्टरांकडे न्यावं, खर्चही त्याचा खूप भरपूर सारा असतो, आपला पेशंट वाचेल की नाही या गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या आपण सर्व एकदम फर्स्ट एक्सपोजर असतं. तर हे एक्सपोजर कमीत कमी करण्याचा आणि त्यांना दिलासा देण्याचा आपला एक प्रयत्न राहील. आणि जे काय मागच्या जसं चिन्माडे सरांनी सांगितलं की ऑल द वे पेशंट मालेगाव नाशिकपर्यंत येतात, ब्रेन इज टाईम आणि टाईम इज ब्रेन. तर त्यामध्ये एक सेकंद एक मिनिट काउंट केला जातं. ब्रेनमधून पेशंट आल्यानंतर इमिडिएटली सर्जरी करण्याची आवश्यकता असते. आणि बऱ्याच वेळी आपल्या पेशंट असं असतं की इथून धुळ्याला किंवा इथून नाशिकपर्यंत येईपर्यंत बऱ्याच वेळेस तिथे चांगलं घेतात किंवा पलीकडे जाईपर्यंत पेशंटचा डेथ होता आणि पेशंट आपला वापस निघाला. त्याची अशी दयनीय अवस्था बऱ्याच पेशंटने आपल्याला सहन केली आहे. तर यामुळे मी हा देण्यासाठी की असा कुठलाही पेशंट आला तर इकॉनॉमिक स्टेटस न बघता आपण इमिडिएटली आणि चांगला इलाज देण्याचा प्रयत्न करतो. बाकी मी परत आणखी एकदा आलेल्या सगळ्या पाहण्याचं स्वागत करतो आणि थँक्स करतो. आज अखिल भारतीय नाही जागतिक योग दिन आहे. या योग दिनालाच डॉक्टर महेश यांच्या हॉस्पिटलचं उद्घाटन व्हावं हा कमी योग आहे, महत्वाचा योग आहे असं मी मानतो. आणि म्हणून मी जास्त वेळ आपला घेत नाही. दादांना अशी विनंती करतो तुम्ही मला थोडासा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद देतो. हे स्थायिक असल्यामुळे ह्या पेशंटला सगळ्यांचा डेफिनेटली फायदा होणार आहे. आणि गोल्डन ओव्हर ट्रीटमेंटमध्ये मेंदूचे मार, नंतर पॅरालिसिसचे पेशंट्स या सगळ्यांना त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर मणक्याचे आजार सुद्धा प्रवृत्त आहे, नंतर ब्रेन ट्यूमर आहे. तर ह्या सगळ्या पेशंटला बऱ्याच वेळा नाशिक, पुणे, मुंबई ह्या ठिकाणी जावं लागतं. तर ह्या पेशंटने सुद्धा इथे डेफिनेटली सोडून होईल. सो मी माझ्या वतीने डॉक्टर महेश याला त्याच्या हॉस्पिटल करता सदिच्छा देतो. त्याच्या हाताने इथल्या सगळ्यांना सदैव लवकर बरे होतील अशी ईश्वरासाठी प्रार्थना करतो. माझी लक्ष अतिशय शुभ दिवस 21 जून जगाच्या पाठीवर आजचा शुभ दिवस योगा दिवस म्हणून साजरा केला जातो आहे. याच शुभ दिवसाचं औचित्य साधून आज आपल्या मालेगाव शहरामध्ये मला वाटतं की आरोग्याच्याही दृष्टिकोनातून आजचा हा शुभ दिवस की महाजन हॉस्पिटलचा या ठिकाणी उद्घाटन होत आहे. आपल्या सर्वांच्या वतीने मालेगावच्या सर्व नागरिकांच्या वतीने मी महाजन रुग्णालयाला हार्दिक शुभेच्छा देतो. तसं म्हणायला गेलं तर रुग्णालय असेल, दवाखाना असेल, त्याची भरभराट व्हावी असं आपण बोलू शकत नाही. कारण त्याची भरभराट करायची असेल तर लोकांना आपल्याला आजारी पडावं लागेल. माझं हॉस्पिटल खूप चालवं असं जर बोलायचं असेल तर खूप लोकांचे आघात करावे लागेल. तर असं तर आपण बोलू शकत नाही. परंतु दुर्दैवाने कुठे अपघात झाला किंवा आपल्या ताईंनी जी काही माहिती दिलेली आहे अतिशय संवेदनशील विषय असलेल्या विषयावर जर कोणाला उपचाराची गरज असेल तर मला वाटतं की महाजन हॉस्पिटल आपल्या मालेगावमध्ये मानबिंदू म्हणून भविष्यामध्ये काम करेल हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि मला विश्वास आहे की आपल्या सर्वांच्या सहकार्याने डॉक्टर महेशजी महाजन आणि
डॉक्टर किशोरीजी महाजन यांच्या हातांना परमेश्वर यश देईल आणि अनेकांचं प्राण वाचवण्याचं पुण्याचं काम या रुग्णालयाच्या माध्यमातून संपन्न होईल हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. आपण बोलतो की गोल्डन आवर की त्या विशिष्ट काळामध्ये जर ते उपचार त्या रुग्णाला मिळाले नाही तर तो रुग्ण त्या ठिकाणी गंभीर अवस्थेमध्ये जातो आणि मग त्याला त्या अवस्थेतून बाहेर आणणं अतिशय तज्ञ डॉक्टरांना सुद्धा महाकठीण काम ते त्या ठिकाणी होऊन बसतंय. मला वाटतं की परिसरामध्ये जर कुठे दुर्दैवाने अशी दुर्घटना घटना जर झाली तर ती सेवा आणि आता आपण बघितलं असेल की अतिशय आधुनिक यंत्रसामुग्री ऑपरेशन थिएटर असेल ICU असेल हे सर्व या ठिकाणी डॉक्टर महाजन साहेबांनी उपलब्ध केलेलं आहे आणि त्याचा निश्चितपणे फायदा या मालेगावच्या पंचकृषीमध्ये आपल्या रुग्णांना त्या ठिकाणी होणार आहे. यापूर्वीच्या काळामध्ये या परिसरामध्ये जर काही या संदर्भात रुग्ण असेल तर आपल्याला धुळ्याला नाशिकला न्यावं लागायचं. मला वाटतं की अनेक वेळेस रात्री अपरात्री डॉक्टर चेपाडे सरांना त्या ठिकाणी फोन करून त्रास दिलेला आहे की या पेशंटकडे आपण व्यक्तिगत लक्ष द्या, या पेशंटचं बिल कमी करून द्या, या पेशंटला योजनेमध्ये बसून त्याचा लाभ मिळवून द्या आणि अतिशय सकारात्मक प्रतिसाद समोरच्याही डॉक्टर साहेबांकडनं आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतो. मला या गोष्टीचा विशेष आनंद आहे की अतिशय तरुण वयामध्ये उच्च पदस्थ डिग्री लाभलेले आणि नुसतं डिग्री नाही तर रँकिंग मध्ये प्राधान्यक्रम मिळालेले डॉक्टर आज आपल्या मालेगावला या ठिकाणी लाभलेले आहे. मी आपल्याला सर्वांना विनंती करेन की टाळ्या वाजवून या नवीन जोडप्या या ठिकाणी आपण स्वागत करूया. मला वाटतं की अतिशय चांगलं काम या तरुण दाम्पत्याच्या माध्यमातून वृद्ध सेवेचं पवित्र कार्य त्या ठिकाणी संपन्न होत आहे. याबद्दल मी सर्व मालेगावकरांच्या वतीने अभिनंदन करतो. पण जेव्हा मालेगावात आलो होतो तेव्हा सुपर स्पेशालिटी म्हणून मालेगाव जास्त काही नव्हतं. सुपर स्पेशालिटीच्या ब्रँचचा एकच मुख्य फॉर्म्युला आहे की कोणत्याही शहराला अवेलेबल होते. मी जेव्हापासून महेश आलेला आहे मी कधी ऐकलं नाही की निर्णय घेणे रात्रीचे 3 वाजले 4 वाजले असं मी ऐकलं नाही. दॅट इज अचिव्हमेंट. यू कीप दिस वर्क गोईंग. दॅट्स द ब्लेसिंग फॉर अस. थँक्यू. त्यांची मालेगावमध्ये डिझाईन युनिव्हर्सिटी आतापर्यंत कोणी आलेले नव्हतं त्यामुळे हे इमर्जन्सी नाशिक डोळ्याला शिफ्ट करावं लागायचे ते आता मालेगावकरांनी चांगली सोय झालेली आहे. आणि त्यांनी खूप जसं साहेबांनी सांगितलं तसं प्रामाणिकपणे खूप चांगलं काम करायला पाहिजे. लोक आपल्याकडे फार विश्वासाने येतात. एवढं बोलून त्यांना शुभेच्छा द्या. आपल्या मालेगावात न्यूरो सर्जरीचा एक मोठा युनिट आमचे मित्र डॉक्टर महेश महाजन यांनी चालू केलं. सुरुवातीपासूनच मी त्यांचं काम बघतो. खूप सिन्सिअरली काम करतात. सगळ्या हॉस्पिटल्सला जातात. त्यांनी जे ऑपरेट केलेले पेशंट्स आहेत ते पण खूप छान त्यांनी हँडल केले आहे. आता एवढं मोठं युनिट आपल्याकडे चालू झाल्यावर मालेगावाच्या सगळ्या रुग्णांची खूप चांगली सोय होणार आहे. फक्त आपल्याकडे लोकांना धीर नसतो. आत्ताच पाहिजे लगेच पाहिजे. पण आमचे डॉक्टर खूपच सिन्सिअर आहेत. सगळ्यांना सांभाळून घेतली. माझ्या खूप खूप शुभेच्छा त्यांना. प्रतीक आणि विशाल PVL इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून एक तरुणांचं चांगला ग्रुप प्रत्येक कार्यक्रमाचं चांगलं आयोजन त्या ठिकाणी करायला येतो आहे. मी सर्व मालेगावच्या नागरिकांच्या वतीने त्यांच्या ग्रुपला हार्दिक शुभेच्छा देतो. Gama
मालेगांव, ये है आपकी आवाज।